Yo, it's EMJ Verse, the pop culture scholar. तर मित्रांनो, स्वागत आहे डेडपूल आणि वुल्व्हरीनच्या रिव्ह्यू मध्ये. अँड माझ्यासोबत माझे मित्र आहेत. त्यांना विचारलं तुम्ही की कसा वाटला त्यांना. तर रावडी सर, कसा वाटला मूवी तुम्हाला? एकदम अनएक्सपेक्टेड होता खरंच. मार्वेलने म्हणजे कमबॅक आपलं या पिक्चरपासून केलेलंच आहे. ॲक्च्युली मला पिक्चर बघून खूप मजा आली. सगळ्या जेवढे पण आले होते मीटअपसाठी ते जरा कोणी एन्जॉय केला. मी पण खूप एन्जॉय केला. नो वे होम नंतर पहिल्यांदा डॉक्टर स्ट्रेंज मल्टिवर्स मॅडनेस मला वाटतं मी लास्ट पिक्चर बघितलं होतं आणि मजा केली होती. पण नो वे होम नंतर या पिक्चरला मला मजा आली. मार्वल इज बॅक. काही शब्द नाही आहेत अजून माझ्याकडे. त्याच्यामुळे सगळ्यांनीच ॲक्च्युली हा पिक्चर बघितला पाहिजे. मार्वेल फॅन्सना खुशी होणार आहे भरपूर. आणि खरोखर सगळे लोक बोलतात की मार्वेल आता परत आलेला आहे त्याच्या रॅकवरती. सो जाऊन बघा, चांगला पिक्चर आहे. सर, तुम्हाला कसं वाटलं? काय बोलू पिक्चर बद्दल. पहिली बात तर एक नंबर पिक्चर आहे. सगळ्यात बेस्ट पिक्चर आहे. मार्वलमध्ये असा पिक्चर बनणं मला वाटलं नव्हतं. असं मला वाटलेलं की आता मार्वल खाली गेलं आहे जमिनीत, पण ह्या पिक्चरने मार्वलला वर आणलेलं आहे. खूप चांगला माझा एक्सपिरियन्स होता हा पिक्चर बघून. एवढे कॅमिओज, एवढे खतरनाक फाईट सीन्स, ॲक्शन, फुल पॅकेज आहे पिक्चर. तर खूप भारी वाटला पिक्चर बघून मला. खरं तर मूवी एकदम भारी होता. आणि म्हणजे त्याच्यात स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत मी अजून त्या मूवी मध्येच असं म्हणायला गेलं तर काही म्हणजे काही वाटणार नाही की त्या मूवी मध्येच छान होता. म्हणजे शॉकिंग होता. आणि मेन म्हणजे जो ऑरा आहे ना आपला वुल्व्हरीनचा, तो त्यांनी मेंटेन ठेवला. म्हणजे वुल्व्हरीन जेव्हाही दिसतो तेव्हा असं मासी फील येतो. आणि जेव्हा डेडपूल दिसतो त्यावेळेस म्हणजे वातावरण असं हलकं होतं. आणि हा आला की टाईट होतं. म्हणजे मस्त कॉम्बिनेशन येते सॉस अँड मस्टर्डचे. बस एवढंच सांगायचं. सो एकंदरीतच तुम्हाला कळलं असेल की मूवी लाईक वर्थ इट आहे. तुम्ही जेवढे पैसे देताय तेवढे पैसे लाईक पैसा वसूल आहे पूर्ण. रायटिंग चांगली आहे, डायलॉग अँड बोर नाही होत पूर्ण. पहिली गोष्ट तेच चालू आहे. स्पॉइलर फ्री, विदाउट स्पॉइलर नंतर टाकतो. मूवी बेस्ट लाईक परत अँड अविश मस्त बोलू शकतो टू बी ऑनेस्ट. सगळ्या पाठवले We deep diving, metaphors unwinding, symbolism dissected, your mind's expanding. Podcast pumping, the hype never slumping. NJ Verse, the channel that keeps you jumping.